वेलकम स्टुडंट्स. खूप दिवसानं आज आपण लेक्चर घेणार आहोत. सॉरी लेट झाल्यामुळं. तर आपलं गेल्या सेशनमध्ये आपलं झालं होतं ते म्हणजे नेस्टेड इफेस सॉरी एल्सिफ. ओके. तर आज आपण जे चॅप्टर बघणार आहोत ते चॅप्टर म्हणजे बघणार आहोत आपण ते म्हणजे नेस्टेड इफेस. आता फर्स्ट आपल्याला माहीत असलं पाहिजे नेस्टेड इफेस म्हणजे काय. ओके. तर आपलं जे नेस्टेड इफेस आहे ते नेस्टेड इफेस इज द टाइप ऑफ कंडिशनल स्टेटमेंट. ओके. आपलं जे नेस्टेड इफेस आहे हे एक टाइप आहे कोणाचा, आपल्या कंडिशनल स्टेटमेंटचा. आणि याच्यामध्ये नेस्टेड इफेस का म्हणलेलं आहे, नेस्टेड म्हणजे काय, त्याच्या इफच्या आत अजून एक अदर इफेल्स. ओके. यालाच आपण काय म्हणतो, नेस्टेड इफेस. म्हणजे की फॉर एक्झाम्पल सिंटॅक्स बघा, नेस्टेड इफेस, नेस्टेड इफ एल्स. हे नेस्टेड इफेस कशासाठी यूज होते, सब कंडिशन्स किंवा सब स्टेटमेंट्स जर आपल्याकडे असतील. ओके. तर त्यावेळेस आपण काय करतो, नेस्टेड इफेसचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल, रिअल लाईफ एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर तुम्हाला, फॉर एक्झाम्पल तुम्ही एका हॉटेलमध्ये गेल्या. ओके. तर हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर ना तुम्हाला एखादी कॉफी ऑर्डर करायची असते. ओके. तर तुम्ही काय करताय, वेटरला बोलवता. वेटरला बोलवल्याच्या नंतर ना काय म्हणता, कॉफी. तर ते वेटर म्हणते कोणती कॉफी. कॉफी ही काय झाली, चॉईस झाली. ओके. आणि कोणत्या कॉफी, कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, ओके, चॉकलेट कॉफी, हे काय झाले त्याच्या सब कंडिशन्स झाले. ओके. तर अशा वेळेस, ओके, हे रिअल लाईफमध्ये नाही, रिअल लाईफ एक्झाम्पल सांगायलो. ओके. तसंच आपल्याला काय करायचं, आपल्या याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करायचं. म्हणजे की सब कंडिशन्स किंवा सब स्टेटमेंट्स असतील तर त्यावेळेस आपण काय करणार, आपल्या नेस्टेड इफेसचा यूज करणार. हे एवढं लक्षात ठेवायचं. कधी कधी यूज करायचं, ज्यावेळेस आपल्याकडे काय असते, सब कंडिशन्स किंवा सब स्टेटमेंट्स असतील त्यावेळेस आपण काय करणार, नेस्टेड इफेसचा यूज करणार. हे लक्षात ठेवायचं. ओके. तर आता आपण बघू सिंटॅक्स काय असणार आहे. ओके. तर सिंटॅक्स इफ इफ झाल्याच्या नंतर ना याच्यात येणार आहे कंडिशन. कंडिशन झाल्याच्या नंतर ना आपले कर्ली ब्रेसेस. मग याच्या आत अजून काय येणार आहे, अनदर इफ. मग याच्या आत वापस काय येणार, कंडिशन येणार, क्लोज. ओके. याच्या आत काय येणार, स्टेटमेंट्स येणार. सॉरी, स्पेलिंग गलत झाली, स्टेटमेंट्स. ओके. मग इथं वापस काय येणार, एल्स येणार. वापस याच्या आत काय येणार. आता एक सांगतो तुम्हाला की इथं आपण आपल्या सिंटॅक्स मध्ये इथं एल्स घेतले म्हणजे इथं एल्सच येईल असं काय नाही. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या वेटरनं म्हणले कॉफी. कॉफीमध्ये किती कॉफी झाल्या, कोल्ड कॉफी, चॉकलेट कॉफी, हॉट कॉफी. ओके. म्हणजे की त्या कॉफीमध्ये मल्टिपल चॉईस आल्या. तर आपल्याला माहित नाही. ओके. सपोज 2 कंडिशन्स असतील, त्याच्याकडे फक्त 2च कॉफी असतील, एक तर कोल्ड कॉफी किंवा हॉट कॉफी. तर त्यावेळेस तुम्ही इफ एल्स समजू शकता त्याला. ओके. बट त्याच्याकडं कॉफीमध्ये अजून व्हरायटीज असतील, ओके, मल्टिपल कंडिशन, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, इथं एल्सिफचा यूज करू शकता. ओके. एवढं लक्षात ठेवायचं. आणि एवढं झाल्याच्या नंतर लास्टला एल्स. ओके. आणि मग एवढं झाल्याच्या नंतर इथं काय येणार आहेत, स्टेटमेंट्स येणार आहेत. ओके. स्टेटमेंट आणि ब्लॉक ऑफ कोड क्लोज. ओके. तर हे आपला बेसिक सिंटॅक्स आहे नेस्टेड इफेसचं. ओके. तर याच्यामध्ये आपण कधी कधी यूज करणार हे पहिले लक्षात ठेवायचं. नेस्टेड इफेस कधी यूज करतो, ज्यावेळेस आपल्याकडे काय असतील, सब कंडिशन्स किंवा सब स्टेटमेंट्स असतील, तर त्यावेळेस आपण काय करणार, आपल्या नेस्टेड इफेसचा यूज करतो. आणि इथं आपल्यामध्ये सिंटॅक्समध्ये जसं दिले, फॉर एक्झाम्पल मी इथं एल्स दिले. ओके. तर एल्स इफच्या नंतर ना एल्सिफही येऊ शकते, एल्सिफ एल्सही येऊ शकते. ओके. जेवढ्या आपल्याकडे सब कंडिशन्स असतील, ओके, तेवढे आपण इथं काय करणार, एल्सिफ आणि एल्स घेणार. हे एवढं लक्षात ठेवायचं. ओके. आणि मग लास्टला काय येणार आहे, एल्स. ओके. तर आपण एक प्रोग्राम घेऊ. ओके. तर त्या प्रोग्राममध्ये आपण काय करू, एक युजरकडून इन्कम आणि त्याचा एज घेऊ.
आणि त्या इन्कम आणि एज वरून आपल्याला कळवायचं आहे की तेव्हा इलिजिबल फॉर लोन आहे का नाही. ओके, सपोज नसेल तर का नाही. ओके, त्याची एकतर इन्कम लेस असू शकते किंवा त्याचं एज इलिजिबल नसू शकते. ओके, तर असं आपल्याला कळवायचं आहे. तर फर्स्ट मी काय करणार इथं, युजर पहिले आपलं बेसिक सिंटॅक्स टाकणार, हॅशटॅग इन्क्ल्यूड stdio.h. मग काय येणार, मग येणार void मेन फंक्शन. ओके, आणि एवढं झाल्याच्या नंतर ना इथं काय येणार, आता फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, एक युजरकडून एज घ्यायचं आणि इन्कम घ्यायचं. ओके, दॅट्स इट. मग मी इथं काय करणार, इंटिजर टाईपचा एक एज नावाचा आणि एक इन्कम नावाचा, असे दोन काय केले मी इथं, व्हेरिएबल डिक्लेअर केले. ओके, तुमच्या मनावर आपल्या व्हेरिएबलचं जे काही नाव आहे ते तुमच्या मनावर कोणतंही देऊ शकता. ओके, बेटर राहील म्हणजे ज्या काम म्हणजे की कामानुसार तुम्ही तुमच्या व्हेरिएबलचं नाव ठेवा. ओके, त्याच्यामुळं तुम्हाला समजायला एक सिम्पल जाते की कोणता व्हेरिएबल कशासाठी यूज केलेला आहे. ओके, तर एवढं झाल्याच्या नंतर ना फर्स्ट आपल्याला काय करायचं, युजरला एक मेसेज द्यायचा आहे की बा तुम्ही काय करा, एंटर युअर एज. फर्स्ट आपण काय करू, एज घेऊ. स्कॅनएफ मध्ये त्याची व्हॅल्यू स्टोअर करायची. कोणत्या टाईपची व्हॅल्यू आहे, इंटिजर टाईपची. त्याच्यासाठी %d, ॲड्रेस ऑफ एज. एवढं झाल्याच्या नंतर ना आता आपल्याला काय करायचं, युजरकडून इन्कमही घ्यायचंय. इथं एंटर युअर इन्कम. ओके, अँड स्कॅनएफ मध्ये त्याची व्हॅल्यू स्टोअर करायची. कोणत्या टाईपची व्हॅल्यू आहे, इंटिजर टाईपची, ॲड्रेस ऑफ इन्कम. ओके, आता आपल्याला काय कळवायचंय, फर्स्ट ते इलिजिबल फॉर लोन आहे का नाही. ओके, तर लोन इलिजिबल, आता याच्यामध्ये आपण काही कंडिशन टाकू. ओके, लोन इलिजिबल कधी असते युजर, ज्यावेळेस त्याचं एज जे आहे ते 21च्या ग्रेटर असेल. ओके, तर त्यावेळेस ते काय असेल, इलिजिबल फॉर लोन, आणि त्याचं जे इन्कम आहे ते इन्कम काय पाहिजे, 30,000 पेक्षा जास्त पाहिजे, तरच ते काय असेल, इलिजिबल फॉर लोन असेल, नाहीतर नसणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, मी इथं लिहितो, इफ आपलं जर एज हे ग्रेटर असेल कोणापेक्षा, 21 पेक्षा, तरच काय असेल, इलिजिबल असेल, ELIGABLE. ओके, इलिजिबल, नाहीतर ते इलिजिबल नसणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि समजा आपलं जर इन्कम हे जर काय असेल, ग्रेटर असेल कोणापेक्षा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, तर काय असेल, इलिजिबल असेल, हे लक्षात ठेवायचं. ओके, 30,000 पेक्षा जर इन्कम ग्रेटर असेल, एवढं समजून घ्या. मग आपण फर्स्ट काय करू, इथं इफ लावू. जर आपलं एज हे जर काय असेल, ग्रेटर असेल किंवा इक्वल्स असेल, समजा कोणापेक्षा, 21 पेक्षा. ओके, आता आपलं झालं एज हे ग्रेटर झालं, तर आता आपल्याला काय करायचंय, एज ग्रेटर असेल तर त्याची आपल्याला इन्कमही चेक करायची. मग इथं लावायचं इफ, जर आपली जर इन्कम पण ग्रेटर असेल किंवा इक्वल्स असेल कोणापेक्षा, 30,000 पेक्षा, 30,000. ओके, मग एवढं झाल्याच्या नंतर ना समजा ही, ओके, एजची आणि इन्कमची हे दोन जर कंडिशन आपल्या काय झाल्या, ट्रू झाल्या, तर ट्रू झाल्याच्या नंतर ना इथं येणार आणि काय प्रिंट करणार, युअर इलिजिबल फॉर, सॉरी, युअर ELIGABLE फॉर लोन. ओके, अदरवाईज समजा आपलं एज जर ग्रेटर असेल 21 पेक्षा, बट आपलं इन्कम जे आहे ते 20,000 रुपये. ओके, तर त्यावेळेस काय होणार, प्रिंट एफ युअर इन्कम COME insufficient INSUFFICENT फॉर लोन इलिजिबल ELIGABLE. ओके, असं आपण काय केलं, एक मेसेज टाकू, म्हणजे की युजरला कळायला सोपं जाईल की बा ते युजर इलिजिबल का नाही लोनसाठी. ओके, हे झालं. मग आता आपली दुसरं म्हणजे आपलं युजरनं काय केलं, एजच त्याचं जे आहे, ओके, ते 12 आहे आणि ते लोन करायले म्हणजे की अप्लाय करायले लोनला. ओके, तर हे इलिजिबल नाही, बिकॉज त्याचं एज काय आहे, लेस आहे. मग इथं काय करायचं, एल्स मध्ये त्याची अपोजिट कंडिशन टाकायची, काय म्हणून, यू आर नॉट इलिजिबल फॉर, यू आर नॉट एलिजिबल फॉर लोन ड्यू टू एज. ओके,
एवढं झालं. मग आता आपण या कोडला काय करू, कंपाईल करू. ओके, F9 शॉर्टकट की आहे. दुसरं म्हणजे एज. ओके, सी सोर्स फाईलमध्ये फाईलला काय करायचं, सेव्ह करायचं. ओके, तर आपली फाईल प्रॉपरली कंपाईल झालेली आहे. इथं तुम्हाला कंपायलेशन टाइम दाखवलं. ओके, तर आपल्याला फाईलला रन करायचं आहे. F10 आपण फाईलला काय करून घेऊ, रन करून घेऊ. आपली फाईल काय झालेली आहे, प्रॉपरली रन झालेली आहे. आणि आपल्याला काय मागत आहे, एज मागत आहे. मी काय टाकलं, एज टाकलं आणि इन्कम टाकले मी माझी काहीतरी समथिंग. ओके, आणि एंटर केलं. काय प्रिंट केलं, युअर इलिजिबल फॉर लोन. म्हणजे की काय झालं, तर फर्स्ट कंपायलर इथं आलं. एजची व्हॅल्यू काय टाकली आपण, 23. ओके, म्हणजे फर्स्ट कंपायलर इफ वर येणार. इफ दिसल्यामुळे ते चेक करणार कंडिशन. आपली एज काय आहे, 23 आहे. मग 23 हा ग्रेटर आहे का 21 पेक्षा, आहे. कंडिशन ट्रू. ट्रू झाल्यामुळे त्याच्या ब्लॉकमध्ये येणार. ब्लॉकमध्ये आल्याच्या नंतर नाही इथं बघणार. मग आपण इन्कम काय टाकली होती, काहीतरी 3,01,000 काहीतरी इन्कम टाकली होती. मग 3,01,000 हा ग्रेटर आहे का 30,000 पेक्षा, आहे. दोन्ही कंडिशन काय झाल्या आपल्या, ट्रू झाल्या. ट्रू झाल्यामुळे त्याच्या ब्लॉकमध्ये येणार आणि काय प्रिंट करणार, युअर इलिजिबल फॉर लोन. ओके, समजलं. तर आणि बाकीचे जे काही एल्सिफ आणि एल्सचे ब्लॉक आहेत ते पण काय करणार, स्किप करणार. हे लक्षात ठेवायचं. ओके, अदरवाईज मी काय केलं, वापस रन केलं आणि मी माझं टाकलं एज 23च, बट माझं इन्कम जे आहे ते 100 रुपये टाकलं. कोणाचं नसेल 100 रुपये, बट ओके चला, 100 रुपये टाकलं. तर काय प्रिंट करून दिलं आपल्याला, इन्कम इन्सफिशियंट फॉर लोन इलिजिबल. म्हणजे की काय म्हणाले, तुम्ही इलिजिबल नाही कशासाठी, लोनसाठी, बिकॉज तुमचं जे बॅलन्स आहे ती काय आहे, इन्सफिशियंट आहे. म्हणजे फर्स्ट इथे येणार, त्याला कंपायलर येणार इफवर, इफ दिसल्यामुळे त्याचे करणार कंडिशन. ओके, एजची व्हॅल्यू काय 23 आहे. 23 हा ग्रेटर आहे का 21 पेक्षा, आहे. कंडिशन ट्रू. ट्रू झाल्यामुळे त्याच्या ब्लॉकमध्ये येणार. इफ दिसेल, इफ दिसल्यामुळे त्याचे करणार कंडिशन. इन्कमची व्हॅल्यू काय आहे आपली, 30,000, सॉरी 100. ओके, 100. 100 हा ग्रेटर आहे का मग 30,000 पेक्षा, नाही. कंडिशन फाल्स. फाल्स झाल्यामुळे काय करेल, इफचा ब्लॉक स्किप करणार आणि एल्सचा ब्लॉक काय करणार, एक्झिक्यूट करणार. आणि त्याच्यामध्ये जे काही स्टेटमेंट दिसतील ते स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार. आता एवढं कळालं. बट आता आता मी वापस रन केलं आणि मी टाकलं एज 12 आणि इन्कम टाकलं 1,00,000 समथिंग 20,000. तर काय म्हणाले, यू आर नॉट एलिजिबल फॉर लोन ड्यू टू एज. बिकॉज आपलं एज जे आहे ते एज ग्रेटर आहे का मग 21 पेक्षा, नाही. बिकॉज आपलं एज काय होतं 12. 12 हा ग्रेटर आहे का मग 21 पेक्षा, नाही. ओके, त्याच्यामुळे आपली इफची कंडिशन काय झाली, फाल्स झाली. फाल्स झाल्यामुळे हे पूर्ण इफचा ब्लॉक काय केला, स्किप केला. मग लास्टला त्याला दिसेल एल्स. एल्स मध्ये कंडिशन नसते, काय नसते, त्यामुळे ते तिथंच थांबतो आणि त्याच्यामधले जेवढे काय स्टेटमेंट्स आहेत एल्स मधले ते स्टेटमेंट्स काय करतो, एक्झिक्यूट करतो. ओके, हे समजलं. आय होप यू तुम्हाला समजलं असेल. ओके, तर आजच्यासाठी एवढंच. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्विच स्टेटमेंट बघू आणि मी लवकरात लवकर प्रयत्न करेल की व्हिडिओ टाकत जाईल. ओके, तर थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.